आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचा घेऊयात आढावा. बलुचिस्तान स्वतंत्र झालंय. गेल्या काही दिवसांमध्ये अशा आशयाचं एक परिपत्रक आणि काही बलूच नेत्यांची विधानं समाज माध्यमांवरती चर्चेत आहेत. काही निर्वासित बलूच नेत्यांनी तर बलुचिस्तानच्या 85% भागावर पाकिस्तानचा ताबा राहिलेला नसल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा जगाचं लक्ष एका जुन्याच प्रश्नाकडे वळलं आहे. बलुचिस्तान इतकी दशकं का धगधगतोय? 1947मध्ये भारताची फाळणी झाली. त्यानंतर कलात या संस्थानानं काही काळ स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. पण 1948मध्ये पाकिस्ताननं लष्करी कारवाई करत हा प्रदेश ताब्यात घेतला. पाकव्याप्त काश्मीरचं केलं तसंच. अनेक बलूच राष्ट्रवादी आजही या विलिनीकरणाला वैध मानत नाहीत. तेव्हापासून उठाव सुरू झाले. 1958, 1962, 1973 आणि नंतर 2000 नंतर पुन्हा संघर्ष उफाळला. कारण एकच, नैसर्गिक संपत्ती बलुचिस्तानची, पण त्यावर ताबा इस्लामाबादचा. सोनं, तांबं, नैसर्गिक वायू, कोळसा आणि खनिजांनी समृद्ध असलेला हा प्रदेश पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 44%, पण विकासाच्या बाबतीत तो सर्वाधिक मागे राहिल्याचा आरोप स्थानिक सातत्यानं करत आले आहेत. या संघर्षाला निर्णायक वळण मिळालं ते 2006मध्ये. बलूच समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल नवाब अकबर बुक्टी पाकिस्तान सरकारविरोधात उभे राहिले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या आदेशानंतर लष्करानं त्यांच्या डोंगर खोऱ्यातल्या आश्रयस्थानावर कारवाई केली. त्या कारवाईत बुक्टी मारले गेले. पाकिस्ताननं ही दहशतवाद विरोधी कारवाई असल्याचं सांगितलं, पण बलूच समाजासाठी ती त्यांच्या अस्मितेवरचा घाला होती. त्यानंतर हजारो तरुणांनी शस्त्र उचलली. अनेक सशस्त्र संघटना अधिक आक्रमक झाल्या. बलुचिस्तानचा हा प्रश्न तेव्हापासून केवळ प्रादेशिक असंतोष न राहता पाकिस्तानसाठी सर्वात मोठं आव्हान बनला. मानवाधिकार संघटनांच्या मते अनेक विद्यार्थी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि संशयितांना अटक केल्यानंतर त्यांचा मागमूस लागत नाही. लष्करानं बलूची बेपत्ता केल्याच्या शेकडो तक्रारी सातत्यानं पुढे येत राहिल्या. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष अहवालकर्त्यांनी पाकिस्तानकडे अनेक वेळा स्पष्टीकरण मागितले. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्युमन राईट्स वॉच आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनीही बलुचिस्तानातल्या न्यायबाह्य हत्या, बेपत्ता व्यक्ती आणि आंदोलकांवरच्या कारवाईबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली आहे. गेल्या दशकात बलुचिस्तानचं महत्त्व आणखी वाढलं, कारण इथं उभं राहिलं ग्वादर बंदर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर. अब्जावधी डॉलर्सच्या या प्रकल्पामुळे चीनला अरबी समुद्रापर्यंत थेट प्रवेश मिळाला. पाकिस्तान याला विकासाचं प्रतीक म्हणतो, पण अनेक स्थानिक संघटनांचा आरोप वेगळाच आहे. जमीन संपादित झाली, पारंपरिक मासेमारीवरती परिणाम झाला, रोजगार बाहेरच्यांच्या हाती गेला आणि नैसर्गिक संपत्तीवर स्थानिकांचा हक्क कमी होत गेला. म्हणूनच संघर्षाचा रोख आता फक्त पाकिस्तान विरोधात राहिला नाही. चीनच्या प्रकल्पांवर, चीनी अभियंत्यांवर आणि ग्वादार परिसरातही अनेक हल्ले झालेत. त्यामुळे हा प्रश्न आता चीनच्या सुरक्षेशीही जोडला गेला आहे. गेल्या काही काळात बलूच लिबरेशन आर्मीच्या कारवाया तीव्र झाल्या. जाफर एक्सप्रेस अपहरण, क्वेट्टातले हल्ले, खुशदर जिल्ह्यातल्या सोराब शहरावरचा तात्पुरता ताबा. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही त्याची पुष्टी केली आहे. जमियत उलेमा इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी अलीकडेच जाहीरपणे कबूल केलं की बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये सरकारची पकड ढिली पडली आहे. त्यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीका करत सुरक्षा अपयशाबद्दल त्यांना जबाबदार धरलाय. सामरिकदृष्ट्या हा प्रदेश महत्त्वाचा आहेच. इराणला लागून असलेला हा भूभाग, ग्वादर बंदर आणि चीन-पाकिस्तान युतीचा गाभा. यामुळे बलुचिस्तानातली अस्थिरता भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं कायम लक्षवेधी राहते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बलुचिस्तानातले मानवाधिकार प्रश्न याआधी देखील उपस्थित केलेत. आज स्वतंत्र बलुचिस्तानच्या घोषणा होत आहेत, विविध दावे होत आहेत, पण एक गोष्ट निर्विवाद आहे. 78 वर्षांनंतरही बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात अस्थिर प्रांत आहे. बलुचिस्तानचा प्रश्न हा आता केवळ पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही. तो मानवाधिकार, भूराजकारण, चीनची सामरिक महत्त्वाकांक्षा आणि दक्षिण आशियातल्या बदलत्या शक्ती समीकरणांचा केंद्रबिंदू बनला आहे. आणि म्हणूनच आज साऱ्या जगाचं लक्ष पुन्हा एकदा बलुचिस्तानकडे लागलं आहे.